नाशिक आणि जळगावच्या विधान परिषद निवडणुकीतील राजकीय संघर्ष आता केवळ उमेदवारांच्या नावापुरता मर्यादेमध्ये राहिलेला नाही. हा संघर्ष आता दोन मोठ्या राजकीय शक्तींच्या अंतर्गत असलेल्या असंतोषाचा, स्थानिक नेतृत्वाच्या स्वाभिमानाचा आणि भविष्यातील सत्ता समीकरणाचा आरसा बनला आहे. या टप्प्यावर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महायुतीतील एकत्रीकरण किती खरे आणि किती फक्त वरवरचे आहे हे उघडपणे समोर येऊ लागले आहे. राजकारणात अनेकदा असे घडते की दोन पक्ष एकत्र येतात, पण त्यांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नेते पूर्णपणे एकत्र होत नाहीत. कागदावर युती असते, पण मनामध्ये मात्र स्वतंत्र राजकीय अस्तित्व जपण्याची धडपड सुरू असते. नाशिक आणि जळगावमध्ये हीच परिस्थिती स्पष्टपणे दिसत आहे. नाशिकमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद खूप मजबूत आहे. इथे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदार मोठ्या प्रमाणामध्ये भाजपच्या प्रभावाखाली आहेत. अशा परिस्थितीमध्ये ही जागा शिंदे गटाला देणे अनेक कार्यकर्त्यांना अन्यायकारक वाटले. याच भावनेतून बंडखोरीची पहिली ठिणगी पडली. गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून थेट पक्षांच्या निर्णयालाच आव्हान दिलं. ही केवळ वैयक्तिक नाराजी प्रकरण नव्हते, ही एक संघटनात्मक नाराजगी होती. आणि संघटनात्मक नाराजगी कधीही सहज संपत नाही, कारण जेव्हा कार्यकर्त्यांना वाटतं की निर्णय त्यांच्या विश्वासाविरुद्ध घेतला गेला तेव्हा ते निर्णय स्वीकारतात, पण मनाने स्वीकारत नाही. आणि राजकारणात ही सर्वात धोकादायक परिस्थिती आहे. दुसरीकडे जळगावमध्ये ही परिस्थिती काही वेगळी नव्हती. जळगाव हा भाजपचा पारंपरिक प्रभाव असलेला जिल्हा मानला जातो. येथे गिरीश महाजन यांचे मजबूत नेटवर्क आहे, त्यामुळे ही जागा भाजपकडे राहावी यासाठी मोठा दबाव होता. मात्र जागा वाटपामध्येही जागा भाजपकडे गेली आणि शिंदे गटाला न मिळाल्याने नाराजी उघडपणे समोर आली नाही, पण पडद्यामागे ती तीव्र होत गेली. याच नाराजीचे रूपांतर नंतर रेश्मा काळे यांच्या बंडखोरीमध्ये झाले. त्यांची उमेदवारी ही फक्त वैयक्तिक निर्णय नाही, तर एका मोठ्या असंतोषाचे प्रतीक मानले जाते. या संपूर्ण घटनाक्रमामध्ये एक गोष्ट स्पष्ट होते, महायुतीतील एकजूट ही स्थानिक पातळीवर अजून पूर्णपणे स्थिर झालेली नाही. वरिष्ठ नेते बैठकीमध्ये एकत्र दिसतात, फोटो काढतात, पत्रकार परिषद घेतात, पण प्रत्यक्षामध्ये स्थानिक स्तरावर प्रत्येक जिल्ह्याचे राजकीय समीकरण वेगळे आहे. आणि तेच या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. महायुतीच्या नेतृत्वाला हे चांगली माहिती आहे की विधान परिषद निवडणुका फक्त संख्येवर जिंकल्या जात नाहीत. येथे मतदारांचे मन, स्थानिक दबाव आणि वैयक्तिक संबंध हे खूप मोठी भूमिका बजावतात. म्हणूनच गिरीश महाजन आणि उदय सामंत यांना संकटमोचन म्हणून मैदानामध्ये उतरावे लागले. त्यांनी जे प्रयत्न सुरू केले ते फक्त उमेदवार टिकवण्यासाठी नव्हते, तर संपूर्ण युतीची प्रतिमा वाचवण्यासाठी होते. नाशिकमध्ये झालेल्या बैठका याच रणनीतीचा भाग होत्या. नाराज नेत्यांना समजावणे, त्यांना भविष्यातील राजकीय आश्वासनं देणे आणि त्यांची उघड नाराजी कमी करणे हे मुख्य उद्दिष्ट होते. या बैठकीनंतर काही प्रमाणामध्ये यश मिळाले. काही नेत्यांनी जाहीरपणे पाठिंबा दिला, काहींनी माघार घेतली, पण तरीही पूर्ण समाधान झाले असे म्हणणे धोकादायक ठरेल. कारण राजकारण, जाहीर पाठिंबा आणि खऱ्या अर्थाने पाठिंबा यामध्ये मोठा फरक असतो. राजकारणामध्ये अनेकदा नेते मंचावर एका उमेदवाराचे समर्थन करतात, पण कार्यकर्ते वेगळ्या दिशेने जातात आणि मतदान गुप्त असल्यामुळे खरा निर्णय शेवटी मतदान पेटीतच दिसतो. जळगावमध्ये परिस्थिती अजून अधिक गुंतागुंतीची आहे, कारण येथे नाराजी केवळ उमेदवारापुरती नाही, तर प्रतिष्ठेच्या प्रश्नाशी जोडलेली आहे. गुलाबराव पाटील यांनी या जागेसाठी मोठा प्रयत्न केला होता. त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेशी ही जागा जोडली गेली होती, त्यामुळे निर्णय त्यांच्या अपेक्षेप्रमाणे न झाल्याने नाराजी निर्माण झाली आणि हीच नाराजी पुढे बंडखोरीच्या स्वरूपामध्ये बाहेर आली. रेश्मा काळे यांची भूमिका याच राजकीय संतुलनाचा भाग मानली जाते. त्यामागे स्थानिक पातळीवरील नाराज गट सक्रिय असल्याचेही बोलले जाते. यामुळे जळगावची निवडणूक केवळ उमेदवारामधील स्पर्धा राहिली नाही, तर दोन गटांच्या प्रभावाची लढाई बनली आहे. या सर्व घडामोडींमध्ये एक गोष्ट अधिक स्पष्ट होते, महायुतीमध्ये समन्वयाची मोठी कमतरता आहे. समन्वय फक्त बैठकीत तयार होत नाही, तो वर्षानुवर्ष विश्वास, संवाद आणि स्थानिक सहभागातून तयार होतो. आणि जर तो समन्वय कमकुवत असेल तर मोठ्या युतीही आतून कमजोर होतात. या निवडणुकीतून एक महत्त्वाचा संदेश बाहेर येतो, तो म्हणजे राजकारणामध्ये फक्त नेतृत्व मोठं असलं तरी चालत नाही, तर स्थानिक नेतृत्वाचे समाधानही तितकेच महत्त्वाचे असते. नाशिक आणि जळगावमधील बंडखोरी हे त्याचेच उदाहरण आहे. आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे या संपूर्ण संघर्षाचा परिणाम भविष्यातील राजकीय समीकरणांवरती होऊ शकतो, कारण आजची नाराजी उद्याची रणनीती ठरवते. आजचा बंडखोर उद्या नवीन आघाडीचा भाग होऊ शकतो. आजचा नाराज कार्यकर्ता उद्या निर्णायक भूमिका बजावू शकतो. आणि म्हणूनच या निवडणुकीकडे फक्त दोन जागांच्या स्पर्धा म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. ही निवडणूक भविष्यातील सत्ता समीकरणांची चाचणी आहे. महायुतीमधील घटक पक्ष एकमेकांवरती किती विश्वास ठेवतात हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. जर ही निवडणूक सहज जिंकली गेली तर युती मजबूत आहे असं चित्र तयार होईल.
पण जर मतांची फुटाफूट झाली तर भविष्यातील मोठ्या राजकीय संकटाची ही सुरुवात असू शकते. नाशिक आणि जळगावमधील घडामोडी आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय बनल्या आहेत, कारण येथे फक्त उमेदवार नाही तर राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि राजकारणात प्रतिष्ठेचे युद्ध कधीही लहान नसते, ते नेहमी दीर्घकालीन परिणाम घडवते. या पार्श्वभूमीवर आता पुढील टप्पा अत्यंत निर्णायक ठरणार आहे, कारण प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी खऱ्या राजकीय ताकदीचे चित्र समोर येईल. कोण किती प्रामाणिक आहे, कोण किती प्रभावी आहे आणि कोण फक्त नावापुरता मोठा आहे याची खरी परीक्षा तिथेच होणार आहे. तर तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं? तुमचे मत आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.